कालच्या जो प्रश्नाचा तास असतो संसदेमध्ये त्याच्यातला एक प्रश्न होता हा पीक विम्यावर आणि सविस्तर शिवराज सिंग चौहानजी हे पीक विम्याबद्दल बोलत होते आणि तेव्हाच मला एक प्रश्न विचारायची संधी मिळाली कारण महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि महाराष्ट्रात अनेक आमदार मग आमचे सहकारी बजरंगप्पा सोनवणे बीडचे खासदार असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोळंकीजी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस असतील, नमिता मुंदडा असतील, असे अनेक जे आहेत लोक महाराष्ट्रामध्ये आमदार आहेत त्यांनी सातत्याने एक मुद्दा मांडला आहे की महाराष्ट्रात जो प्रधानमंत्र्यांच्या नावाचा पीक फसल विमा असतो त्याच्यामध्ये श्री कोकाटेंचं मी स्टेटमेंट हे तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं. त्याच्यात ते म्हणले होते कदाचित 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असं दिसतंय आणि त्याच्यानंतर सुरेश धसांचं एक स्टेटमेंट आलं की 500 नाही 5,000 कोटी रुपयाचा आहे असं एक स्टेटमेंट मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर पाहिलं. पण घोटाळा झाला मग 500 का 5,000चा? जर शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि पीक विम्याच्या बाबतीत जर घोटाळा झाला असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि मी एवढाच प्रश्न शिवराज सिंग चौहान साहेबांना विचारला की तुम्हाला अवगत केलं आहे का, म्हणजे महाराष्ट्र सरकारची ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का, आणि जर आली असली तर तुम्ही कशी इन्क्वायरी लावणार, माहिती कशी मिळणार, कारण का ह्याच्यात फसवला गेला आहे कष्ट करणारा शेतकरी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जर घोटाळा झाला असेल तर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आमची मागणी होती आणि त्याला त्यांनी मान्यता दिली आहे. शिवराज सिंग चौहानजी काल पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर म्हणाले आहेत की जर महाराष्ट्रात पीक विमा घोटाळा झाला असेल, हा आरोप जर महाराष्ट्राचे आत्ताचे कृषी मंत्री म्हणत असतील तर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्यांनी मला शब्द दिला आहे, राज्याला शब्द दिला आणि देशाला शब्द दिला आहे की ते महाराष्ट्र सरकारशी बोलतील आणि त्याची इन्क्वायरी तातडीने लावतील. सोयाबीन, कपास, कांदा, दूध अशी असंख्य पिकं आहेत ज्यांच्याबद्दल हमीभावाबद्दल गेले अनेक महिने नाही वर्ष आम्ही सातत्याने मागणी करतोय. सोयाबीनचा प्रश्न आपल्याला आठवत असेल, इलेक्शनच्या वेळीचही या सरकारने एक शब्द दिला होता पण तसं काही झालेलं नाही. आजही खरेदी व्यवस्थितपणे होत नाही आहे आणि हा मुद्दा आम्ही सातत्याने संसदेतही मांडलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारकडेही मांडलेला आहे. तुमच्या पक्षाचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे पुन्हा एकदा. आज सकाळीच मला तर खरं सकाळी 7:30ला फोन आला होता की संजीवराजे निंबाळकरांच्या आणि रघुनाथराजे निंबाळकर ह्या दोघांच्या पुण्याच्या घरी, फलटणच्या घरी या सगळीकडे इन्कम टॅक्सची रेड आज चालू आहे. मला असं वाटतं की ही रेड जरी झाली असली तरी आमच्याकडे लपवण्यासारखं खरंच काही नाही. त्याच्यामुळे जरूर आमचे हे सगळे सहकारी पूर्णपणे इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटला सहकार्य करतील. दुसरा एक प्रश्न, संजय राऊत यांनी एक आरोप केला होता वर्षाच्या बंगल्याच्या संदर्भात, तुम्हाला ऐकण्यात आलं असेल, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुलीची 10वीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षावर जाणार आहे. हे मी वाचलं पण पुढे मी अंधश्रद्धा निर्मूलनात काम करते, माझी अंधश्रद्धा नाही. आणि राऊत साहेबांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे, त्याच्यात ते म्हणले की अशी मुंबईत चर्चा आहे. राऊत साहेब म्हणत नाही आहेत, ते म्हणाले की असं त्या ऑफिस आणि त्या भागातून चर्चेतून असं येतं आहे. त्यामुळे काय कारणं असतील हे त्यांच्याचकडून म्हणजे सरकारकडूनच कळेल. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांनी खूप गंभीरपणे आणि कणखरपणे तपास केला. तुम्ही या सगळ्या गृह खात्याच्या तपासावर समाधानी आहात का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मी रिपोर्टची वाट बघते कारण मोका काही लोकांबरोबर लावला आहे त्याचं आम्ही तेव्हाच स्वागत केलं होतं. आमचं म्हणणं आहे जो 5वा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो 5वा व्यक्ती हा अजूनही फरार आहे. आज जवळपास 60 दिवस व्हायला आले. 5वा व्यक्ती आहे कुठे, असा कुठे तो फरार झाला आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या यंत्रणेला तो सापडत नाही. धक्कादायक आहे आणि दुर्दैव आहे की आजही संतोषच्या दोन्ही मुलांना आज गाववाडी वस्तीपर्यंत लोकांपर्यंत जाऊन आज त्यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येसाठी न्याय मागतोय.
हे खरंच खूप दुर्दैवी आणि सर्व पक्ष हा राजकारणाचा विषयच नाही, हा एक सामाजिक विषय आहे आणि महाराष्ट्र सरकारने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची जी मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे त्याची फार गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी इथून पुढेही. आणि बीड आणि परभणी ह्या दोन्ही ज्या घटना आहेत त्याच्यात दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा. जे त्याच्यात खुनी आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे, पण जो फरार व्यक्ती आहे तोही सापडला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर झालेले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल IQ गोष्टींवर फक्त IQ आरोप झाले, कुठलंही कागदपत्रही तेव्हा नव्हतं. तेव्हा अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाबभाई, भुजबळ साहेब या सगळ्यांना अटकही झाली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्यांना अटकही झाली, त्यांनी राजीनामेही दिले. पण आज तसं काही होताना दिसत नाही. आश्चर्य मला वाटतं की IQ गोष्टीवर या सगळ्यांना इन्कम टॅक्स, CBI आणि ED लागली आणि कागदपत्र देऊन आणि सर्व पक्ष, हे फक्त विरोधी पक्ष एकटं काम करत नाही आहे. आम्हाला ह्याच्यात राजकारण कधी आणलं नाही आणि आम्ही आणणारही नाही. माणुसकीच्या नात्याने संवेदनशील पद्धतीने सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र येऊन महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त कसा होईल ह्याच्यासाठी आणि ह्या दोन्ही परभणी आणि बीड या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळेल ह्याच्यासाठीच आमचा लढा आहे. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक विधान केलं, तुम्ही ऐकलंच असेल. उदयनराजे भोसले यांनी मागणी केली की राहुल सोलापूरकर सारख्या व्यक्तीला गोळ्या घातल्या पाहिजे, असं विधान केलं. हे खूप दुर्दैवी आहे. माझं वक्तव्य सगळ्यांनीच अशा बाबतीत ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड श्रद्धा आहे अशा कुणाबद्दलही कोणीही बोलू नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य करणं हे खूप दुर्दैवी आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी विनंती सगळ्यांनाच राहील की अशा गोष्टी कृपा करून बोलू नका. आधीच महाराष्ट्रात वातावरण अतिशय दूषित आहे आणि अशी बेजबाबदार ही जी व्यक्ती आहेत यांनी हे बोलणं ह्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे. आणि माझी विनंती त्यांना राहील की तुम्ही माफी मागितली पाहिजे. नाही, माफी नाही मागितली, पण गुन्हा कुठलाही दाखल झालेला नाही अजून. कारवाई कशी होणार? त्याच्यावर कारवाई करण्यासाठी बरेच लोक करतायत. मलाही काही लोकांचे फोन आले. हे दुर्दैवी आहे की एक सुसंस्कृत महाराष्ट्रात, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात असं हे वातावरण आहे. हे खूप धक्कादायक आहे आणि अस्वस्थ करणार आहे. दिल्लीचा प्रयागराजमध्ये मतदान झालेलं आहे आणि एक्झिट पोल आता यायला सुरुवात झाली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? मला असं वाटतं की आम आदमी पक्षाचं सरकार हे दिल्लीमध्ये येईल असं साधारणपणे सगळ्यांच्या दबक्या आवाजातून येत आहे. काही एक प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदींनी आज प्रयागराजला जाऊन गंगास्नान केलं आणि यावर आक्षेप घेतला जातो की मतदानाच्या दिवशी असं केल्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडेल. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं प्रत्येकाचा आस्थेचा विषय असता. कोणी कधी काय करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हे आस्थेच्या विषय असतात. त्याच्या आस्थेच्या विषयामध्ये तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. मला एक छोटा प्रश्न, मगाशी जो तुम्ही पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला, जे कृषी मंत्री होते त्यांच्याच संदर्भाने आज वेगवेगळे आरोप होत आहेत, तर तशी चौकशी सुरू आहे दिसते. तुम्हाला खरोखर तुम्ही आशावादी आहात का की या घोटाळ्याबाबत चौकशी होईल आणि खरोखर दोषीपर्यंत जायला यंत्रणा यशस्वी ठरेल? जरी शिवराज सिंग चौहान म्हणाले. माझा शिवराज सिंग चव्हाणांवर विश्वास आहे. मामाजी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी भारताला करून दिली आहे. आणि कालच माननीय प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट बेनिफिट हीच प्रक्रिया राबवली पाहिजे असं काल माननीय प्रधानमंत्री बोलले. DBT ज्याला आपण म्हणतो, तर हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच झाला पाहिजे. आणि कालच शिवराज सिंग चव्हाणांनी पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये सांगितलेलं आहे की इन्क्वायरी करू आणि आम्हाला पारदर्शकपणे हा देशात कारभार करायचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून बघूया. धनंजय मुंडेंवरती काल अंजली दमन या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील गंभीर आरोप केले. कृषी घोटाळ्याच्या अनुषंगाने त्यांची 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला आहे. राजीनाम्याची मागणी होती. अगोदरच वाल्मिक कराड प्रकरण असेल, संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात असताना पुन्हा नवा आरोप. आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण सगळीकडनंच राजीनाम्यासाठी दबाव येतो. राजीनाम्याची मागणी ही आम्ही संवेदनशील पद्धतीने द्यावी, जबाबदारीने द्यावी, एवढीच आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे. आणि सर्व पक्षांची म्हणजे जे आज सत्तेमध्ये आहेत त्यांचीही तीच मागणी आहे. आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या सगळ्यांची एकच मागणी आहे. त्या पक्ष आणि सरकार का नैतिकतेवर राजीनामा घेत नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि कालची सगळी कागदपत्रं
ही अंजली दमानियांची मी तुमच्या प्रेसमध्ये सगळ्यांची त्यांची प्रेस कॉन्फरन्स सविस्तरपणे पाहिलेली आहे. त्यांनी कागदपत्रही दिलेली आहेत आणि कुठलाही DBT असताना किंवा त्या काळामध्ये जेव्हा निर्णय कॅबिनेटनी किंवा कुठलाही त्या काळामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कुठली अथॉरिटी नसताना नियम कायदे बदलले गेले हे अतिशय चिंताजनक आहे. आणि पारदर्शक कारभार जर केंद्र सरकारने सातत्याने माननीय प्रधानमंत्री म्हणत आहेत की 0 लिकेज झालं पाहिजे आणि अशा काळामध्ये त्यांच्याच असणाऱ्या सरकारमध्ये DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कॅन्सल करून कुठलंही टेंडर न काढता पैसे दिले जातात, नंतर टेंडर काढलं जातं, ही कुठली यंत्रणा लागली. म्हणजे हे हास्यास्पद आहे. मला वाटतं, मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजींना एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राने दिला. एका विश्वासाच्या नात्याने माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, आणि तो पण आज कुणावर अन्याय होतोय हे सगळे आरोप होत आहेत त्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या आज शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. किती दुर्दैवी आहे. म्हणजे खरं मला विचाराल तर संताप येतो मला असं ऐकल्यावर. आणि आज सरकार काही करत नाही आहे ह्याच्या प्रचंड वेदना होतात. कारण काय एवढं मोठं मॅन्डेट ह्या सरकारकडे असताना ते का निर्णय घेत नाही आहेत. माझं म्हणणं आहे राजीनामा होईल की नाही माहिती नाही. कारण का 60 दिवस त्या संतोषच्या मुलीचे अश्रू बघून जर यांना वाटत नसेल की नैतिकतेवर राजीनामा द्यावा, अशा लोकांकडून काय अपेक्षा तुम्ही करणार ज्यांना त्या मुलांचं दुःख दिसत नाही, त्या बायकोचं भावाचं दुःख दिसत नाही, अशा लोकांबद्दल काय बोलणार हो आपण. म्हणून आम्ही नैतिकता हा विषय किंवा हा परवा सुरेश धस म्हणली ही गोष्ट खरी आहे की नैतिकतेची आणि ह्यांची भेट खरंच झाली नाही असं मला वाटायला लागलं आहे हळूहळू. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सरकारने पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी. कारण का ह्याच्यात सरकार केंद्र सरकारचंही धोरण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.